मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असे दावे विरोधकांतर्फे केले जात असताना ही भेट झालेली आहे। त्यामुळे या भेटीबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत, पण अद्याप तसा कोणताही निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतलेला नाहीये। दरम्यान सीजेपीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीचा दिल्ली दौराही झाला होता। त्यावेळेलाही असेच तर्कवितर्क लढवले जात होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी तेव्हा त्या सगळ्या चर्चा फेटाळल्या होत्या। आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अशाच चर्चा सुरू झालेल्या आहेत। यावर मुख्यमंत्र्यांना जेव्हा पत्रकारांनी गाठलं तेव्हा त्यांनी यावर काय उत्तर दिलं ते पहा। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतलेली आहे। राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली। केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे। काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली आणि एकूणच केंद्र सरकारकडनं काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे। अतिशय चांगली चर्चा झाली आहे। पूर्वी देखील जेव्हा जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागतो त्यावेळी ती मदत मिळते, मग ती हायवेजच्या संदर्भात असेल, रेल्वेच्या संदर्भात असेल किंवा आपलं जो काही उत्तन विरार कॉरिडॉर असेल, अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाईट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता। माननीय प्रधानमंत्री मोदींना भेटल्यानंतर मी निर्मला सीतारामनजी यांची देखील भेट घेतली आणि तिथे विशेषतः जो आपला उत्तन ते विरार हा जो कॉरिडॉर आहे जवळपास 55,000 कोटी रुपयाचा, त्याच्या संदर्भातलं आपण एक जायकाला प्रपोजल दिलेला आहे। तर ते प्रपोजल परस्यू करण्याच्या संदर्भातली आजची भेट होती। प्रपोजल मोठं असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी एक सल्ला दिलेला आहे की जायकासोबत अजून एखाद दुसरी मल्टीलॅटरल एजन्सी, अशा 2 एजन्सीज जोडून हे पूर्ण फंडिंग करता येईल का, अशा प्रकारचा प्रयत्न करू। आम्ही त्याला होकार दर्शवलेला आहे। आपण दिल्लीत आला, खूप चर्चा सुरू झाली आहे। मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात। मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात, त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या। रोहित पवारांनी पण तशीच चर्चा केली। ते म्हणतात की तुम्ही दिल्लीत गेलात तर अजितदादांच्या अनुषंगाने बोलला असाल आणि आता तुम्हाला वरतीच जायचं आहे केंद्रात, असं त्यांचं। नाही, मला असं वाटतं की ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। तुम्हाला दिल्लीत पाठवण्यासाठी मागे कोण लागले? अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे। मी दिल्लीत जावं असं अनेकांना वाटत असलं तरी मी मुंबईतच, अर्थातच महाराष्ट्रातच राहणार, असं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। त्यामुळे पंतप्रधानांची भेट घेतलेली असली तरी आपण महाराष्ट्रातच राहणार आहोत असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना दिलेला आहे। या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।